सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्व भक्तांचा, स्वामी भक्तांचा आवडता दिवस असतो तो म्हणजे दत्त जयंतीचा. सर्वात मोठा सण, उत्सव असेल तर ती आहे दत्त जयंती. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे 26 डिसेंबर 2023ला मंगळवारी दत्त जयंती आलेली आहे. दरवर्षीच आपण 21 दिवसांची सेवा करतो. तर ह्या वर्षीही आपल्याला 21 दिवसांची उच्च कोटींची सेवा आपल्याला करायची आहे. 6 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर 2023 पर्यंत आपल्याला हे 21 दिवसांची सेवा करायची आहे. सर्व भक्तांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल हे 21 दिवस. म्हणजे आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. जी व्यक्ती ही 21 दिवसांची सेवा करते, महाराज दत्तगुरु महाराज, स्वामी महाराज त्यांना सोनेरी अनुभव दिल्याशिवाय राहत नाही. खूप खूप प्रभावी सेवा आहे. सर्व महिला, दादा यांनी सेवा करावी. कितीही अवघड, अशक्य इच्छा असेल तुमची, नोकरी लागत नाही, लग्नात काही अडथळे असतील, प्रॉब्लेम येत असेल, मूलबाळ होत नसेल, घरात आर्थिक अडचण असेल, तुम्हाला कुठल्या कामात यश मिळत नसेल, काही कारणाने व्यवस्थित तुमच्या घरात चालू नसेल, कुठलंच काम करताना तुम्हाला हातात यश मिळत नसेल, सगळे मार्ग बंद झालेले, घाबरू नका. 6 डिसेंबरपासून आपल्याला सेवा करायला सुरुवात करायची आहे. 1 दिवसात तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय सेवा करायची आहे? आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. स्वामी दत्त अवतार आहे, तर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असा आहे, आपल्या आयुष्याला वळण देतो. सगळं संपलेलं आहे, जीवनात काहीच उरलेलं नाही. काही वेळा तर असं वाटतं की मरण बरं, पण हे आयुष्य नको. असं जेव्हा वाटतं तेव्हा स्वामी चरित्र सारामृत हातात घ्या. तुमच्या आयुष्याचं सोन्या झाल्याशिवाय राहणार नाही. तर 6 डिसेंबर ते 26 डिसेंबर रोज स्वामी चरित्राचा एक पाठ करायचा आहे. 1 ते 1.5 तासात तुमचा एक पाठ होऊन जाईल. तुम्ही जर रोज रेग्युलर वाचत असाल तर याहून सुद्धा तुम्हाला कमी वेळ लागेल. आणि जे नवीन वाचत असतील तर त्यांना 1 ते 1.5 तास पुरेसा होतो. 1 ते 1.5 तासात तुमचा एक पाठ म्हणजे एक पारायण पूर्ण होतो. 21 अध्याय तुमचे पूर्ण होतात. आता सेवा सुरू करताना कधी पण आधी संकल्प करावा. संकल्प म्हणजे महाराजांना विनंती, प्रार्थना करणे म्हणजे संकल्प करणे. ज्यावेळी तुम्ही सारामृत वाचण्यास बसणार आहात, हातात पळीभर पाणी घ्या, थोड्या अक्षता त्यात टाका आणि मनापासून संकल्प करा. स्वामी, मी तुमची 21 दिवस एवढी सेवा करत आहे. माझी सेवा निर्विघ्नपणे पार होऊ द्या. सेवेत चूकभूल क्षमा करा आणि माझी सेवा कबूल करून घ्या. संकल्पयुक्त जर तुम्ही स्वामींची सेवा केली, तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. रोज एक पाठ असे 6 डिसेंबर ते 26 डिसेंबर 21 दिवसात तुमचे 21 पाठ म्हणजे 21 पारायण तुम्हाला करायचे आहे. त्याचबरोबर रोज 21 दिवस 11 वेळा शांत एकाच ठिकाणी बसून 11 वेळा तारक मंत्राची सेवा करायची आहे. त्याचबरोबर 11 माळी रोज जप करायचा आहे. आता तुम्हापैकी कुणाकुणाला ह्या तीनही सेवा एकाच वेळी करणे शक्य होत नसेल, मागे लहान लेकरं असतील, काही कारणं असतील, जमत नसेल, ऑफिसला जाणं असेल महिलांना, तर मग काय करायचं? तुम्ही संकल्प करताना स्वामींना साकडं घाला की मी 21 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्र पठण करेल, किंवा मी 21 दिवस रोज 11 माळी स्वामी जप करेन, किंवा मी रोज स्वामी चरित्राचा एक पाठ 21 दिवस असे 21 पाठ करेन. ज्यांना 21 दिवस ह्या तिन्ही सेवा करायला जमत असेल, शक्य असेल, मी म्हणेन अवश्य करा. आणि आता ज्यांना नसेलच जमत आणि करायची मनातून खूप इच्छा आहे आणि नसेल जमत, तर तिन्ही सेवा करायला तुम्हाला नसेल जमत, तर तुम्ही संकल्प करताना असंच बोलून घ्या की मी ही सेवा करणार आहे.
एवढी एवढी सेवा करणार आहे. 11 माळी रोज जप करेल किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणेल किंवा 21 दिवस 21 स्वामी चरित्राचे संकल्पयुक्त पारायण करेल. आता संकल्प करताना घरात संकल्प केला तुम्ही तरीही चालेल, नाही तर तुम्हाला मंदिरात मठात जायचं आणि एक नारळ आणि थोडी खडी साखर महाराजांसमोर ठेवा. संकल्प करा. तुमच्या मनातील इच्छा अडचणी महाराजांना बोला. तसं तर बोलायची गरज नाही, पण तरी पण संकल्प करताना आपली मनातली इच्छा बोलायची असते. म्हणून महाराजांसमोर बोला, मला या संकटातून मुक्त करा, बाहेर काढा असं बोलून प्रार्थना करा. ज्या दिवशी सेवा सुरू करायची आहे त्याच दिवशी संकल्प करा असेही नाही. तुम्ही आदल्या दिवशी जरी मंदिरात जाऊन नारळ खडी साखर स्वामींसमोर ठेवून प्रार्थना करून आलात तरीही चालेल. तुमच्या जवळपास स्वामींचे मठ नसेल, दत्त मंदिरात जाऊन या. तिथं जरी तुम्ही नारळ खडी साखर ठेवून संकल्प केला हरकत नाही. जी व्यक्ती ह्या तीनही सेवा करेल त्यांचे सर्व काही चांगलेच होईल. तुम्हाला जेवढी सेवा करायची तेवढी करा, पण मनापासून करा. सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या जीवनात कितीही मोठे अशक्य दुःख चिंता असेल त्यातून स्वामी तारणार म्हणजे तारणारच तुम्हाला. 100 काय 1000% सांगते. ज्यांना एवढी सेवा नाही जमत 11 माळी रोज 21 दिवस न चुकता जप करा. 21 दिवसांच्या आत तुमचं काम होणार म्हणजे होणारच. घरात त्रास आहे, मुलं ऐकत नाही, पती ऐकत नाही, मुलं चिडचिड करतात, पती चिडचिड करतात, घरात किरकिर आहे. रोज 21 दिवस 11 वेळा तारक मंत्र पठण करा. एका लहानशा पेल्यात पाणी घ्या, त्यावर उजवा हात ठेवून बसा आणि अखंड 11 वेळा तारक मंत्र पठण करा. आणि तारक मंत्राचे पाणी मुलांना, पतीला, घरात कुणी आजारी असेल, किरकिर करत असेल त्यांना हे सर्वांना पाणी तीर्थ प्यायला द्या. स्वभावात तुम्हाला लगेच एक दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. आजारी व्यक्तीसुद्धा गुण दिसून येईल तुम्हाला. घरातील भांडणे कटकटी बऱ्यापैकी कमी होतील. बऱ्यापैकी काय 100% कमी होतील. 21 दिवसात जर रोज तुम्ही ही सेवा तारक मंत्राची केली आणि तारक मंत्राचे पाणी 21 दिवस जर घरातील सर्व व्यक्तींना प्यायला दिले, तुम्ही सुद्धा प्या. तुमच्या आणि घरातील व्यक्तींच्या आयुष्याचं सोनं होईल म्हणजे होईलच. महाराज तुम्हाला सोन्यासारखा अनुभव देतील. आता सेवा करताना नियम तर पाळावेच लागतील. 21 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्य पाळावे लागेल. जी व्यक्ती सेवा करेल त्यांनी नॉनव्हेज मांसाहार खाणे टाळावे. इतर घरातील खात असतील खाऊ द्या. जर तुम्ही तारक मंत्राचे पाणी पिण्यास घरातील इतर व्यक्तींना देत असाल तर त्यांना सुद्धा मांसाहार खाणे टाळावेच लागेल, नॉनव्हेज खाणे टाळावेच लागेल. हे 2 नियम तर तुम्हाला कडक पाळावे लागेल. आणि तुम्ही जर तीर्थ स्वतः पित असाल, स्वतःसाठी सेवा करत असाल, मग इतर व्यक्तींनी घरात नॉनव्हेज खाल्लं, मांसाहार खाल्ला तरीही चालेल. फक्त तुम्ही पाळलं तरीही चालेल. बाकीच्यांना खाऊ द्या. बाकीच्यांनी का म्हणून मन मारायचं? स्वामी असं काहीही म्हणत नाही की माझ्यासाठी यांनी मन मारा, त्यांनी मनापासून त्यांना पण नसेल खायचं मांसाहार या 21 दिवसात तर त्यांनी पण पाळा. आणि तुम्ही जी व्यक्ती सेवा करत असेल त्यांनी तर हे 2 नियम अवश्य पाळा. मासिक धर्म आल्यास 4-5 दिवस सेवा करू नका. पुढे 4-5 दिवस सेवा वाढवून घ्या. तुमचे 4-5 दिवस मोजून घ्या आणि तुमचे जेवढे पाठ झालेले असतील किंवा तुम्ही 11 माळी जप करत असाल तर तेवढे 4-5 दिवस तुम्ही पुढे वाढवून घ्या तरीही चालेल. आणि 21 दिवस सेवा पूर्ण करा. जेवढा आपण संकल्प केलेला असतो ती सेवा आपल्याला पूर्ण करायचीच असते. ज्यांच्याकडं माळ नाही, तुम्ही म्हणाल आता आमच्याकडं माळ नाही तर काय करायचं? 20-25 मिनटं देवघरात किंवा कुठंही शांत बसा, स्वामींचे नामस्मरण करा. अगदी तुम्ही बेडवर बसलात स्वच्छ चादर घालून किंवा सोप्यावर खुर्चीवर तरीही चालेल. मनापासून केलेली कुठलीही सेवा लाख मोलाची असते. सेवा करताना जर तुम्ही संकल्प केला असेल रोज मी एक स्वामी चरित्राचा पाठ करायचा, तर एकाच जागी बसून एकदाच सर्व अध्याय वाचून एक पाठ पूर्ण करावा लागेल तुम्हाला. सकाळी 3 अध्याय, 7 अध्याय आणि थोड्या वेळाने बाकी अध्याय
अशी सेवा केलेली तुम्हाला चालणार नाही. एकदाच एक पाठ करा, संपूर्ण अध्याय वाचा, एक पारायण पूर्ण करा आणि मग उठा. असे 21 दिवस एक पाठ करायचा आणि 21 दिवस 21 पाठ करायचे. नाहीतर संकल्प करतानाच असा संकल्प करा की मी 21 दिवसात 3 पाठ करेल, म्हणजे 3 पारायण करेल, 7 पारायण करेल, 11 पारायण करेल, 11 पाठ, 7 पाठ, 3 पाठ किंवा 21 पाठ. अशीच सेवा तुम्हाला करावी लागेल. जसा संकल्प कराल, तुम्हाला जेवढा झेपेल, जेवढी सेवा झेपेल, तुम्ही मनापासून विचार करा की तुमच्या मागे लेकरं बाळं असतील, तुम्हाला जॉबला जायचं आहे, तुम्हाला जेवढी सेवा जमेल मनापासून करायला, तेवढाच संकल्प आपण करायचा आहे आणि ती सेवा तुम्हाला 21 दिवस पूर्ण करायचीच आहे. तुम्ही प्रेग्नेंट असाल, खाली बसले जात नसेल, तर तुम्ही सोफ्यावर, खुर्चीवर बसलात आणि सेवा केली तरीही चालेल. तुम्ही अगदी बेडवर छान स्वच्छ चादर अंथरून जरी बसलात तरीही चालेल. तुम्ही या 21 दिवसात गुरुचरित्राचे पारायण करावे. जे जे गुरुचरित्राचे पारायण करतात त्यांच्या आयुष्याचे सोने होते. आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण अवश्य करावेच. गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी मार्गशीर्ष महिना अतिशय उत्तम महिना मानला जातो. श्रावण महिना आणि मार्गशीर्ष महिना हे 2 महिने स्वामी चरित्राचे पारायण आणि गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी खूप खूप पवित्र महिने मानले गेलेले आहे. म्हणून तुम्ही ह्या महिन्यात स्वामी चरित्राचे पारायण आणि गुरुचरित्राचे पारायण 21 दिवसात 6 डिसेंबर ते 26 डिसेंबर अवश्य करा. गुरुचरित्राचे पारायण तुम्हाला जमत नाही, खूप अध्याय आहे, तर काय करावे, तर गुरुचरित्र संक्षिप्त स्वरूपात लहानशी पोथी तुम्हाला केंद्रात मिळून जाईल. तर 7 अध्याय आहेत त्या पारायणात. रोज 7 अध्याय असे 21 दिवस तुम्ही 21 पारायण करावे. खूप सुंदर अनुभव येतील. कुठलीच कितीही अवघड अशक्य गोष्ट असेल, तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार. अगदी लहानशी पोथी मिळते संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्र पारायण, तुम्हाला केंद्रात किंवा पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल. ते जरी तुम्ही रोज 7 अध्याय वाचले, 21 दिवसात तुमचे 21 पारायण पूर्ण होते. संपूर्ण गुरुचरित्राचं तुम्हाला पुण्यफळ लाभेल असं हे संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्र पारायण आहे. नक्की अवघडातील अवघड गोष्ट, इच्छा तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार. मग ह्या 6 डिसेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत 21 दिवस आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. मनापासून करा, जेवढी जमेल तेवढाच संकल्प करताना तेवढंच बोलून घ्या की स्वामी, देवा गुरु, दत्त गुरु महाराज, मला एवढीच सेवा जमेल तेवढीच करा. पण जी बोललेले असाल तुम्ही तेवढी सेवा 21 दिवसात पूर्ण करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.